नंतरच्या हादी उकल आनंदाची बातमी आली. असं नाव होतं काहीतरी. आज आहे गौरायाचा दुसरा दिवस. मग दुसऱ्या दिवशी आमच्याकडे महालक्ष्मीला जेव वगैरे घालतात. मस्त तिची तयारी चालली छानपैकी, रांगोळी वगैरे काढून. आणि कुठला सण असो वार असो, रांगोळी काढल्याशिवाय आपला सण साजरा केल्यासारखा वाटतच नाही. त्याच्यासाठी शॉर्टकटमध्ये अशी रांगोळी चालली. आणि पूजाचा टाईम पण झाला होता. आता संध्याकाळी त्यांना जेव घालायचं, मस्तपैकी आरती वगैरे करायची. आपल्या घरच्या घरी त्यांना जेव घालायचं, आरती करायची सगळ्या परिवाराने, नाही का, सगळ्यांनी एकत्र मिळून अशी महालक्ष्मी देवीची पूजा करायची. आणि त्यांना मान सन्मान व्यवस्थित असं छानपैकी पानाची विडे वगैरे जेव घातल्याच्या नंतर त्यांना देतात आमच्याकडे. आणि आमच्याकडच्या महालक्ष्मी गौराया ह्यांची पूजा आम्ही कशी करतो, काय करतो, ते कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. छोटासा प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा. झाली आता रांगोळी वगैरे काढून. आणि मदतीसाठी कोणच नाही, एखादी मुलगी वगैरे पाहिजे हाताखाली, कसं ती रांगोळी वगैरे तरी छानपैकी काढतात. मुलींना कसं रांगोळी छान काढता येतात आणि त्यांना सांगायची पण गरज नाही. आजकालच्या मुली खूप हुशार आहेत. तसं माझ्या हाताखाली कोणच नाही. तसं ओंकार प्रज्वल थोडीफार मदत करू लागतोय. तरी पण मुलींचं वेगळंच पडतं आणि मुलांचं वेगळंच पडतं. त्याच्यामुळे मला अशी रांगोळी वगैरे काढायला लागती. आणि अशी आमची चालली पूजाची वगैरे तयारी चालली. बघा सगळं स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलाय आणि रांगोळी राहिली होती ती काढून घेते आता. आणि आहेत शेजारच्या मुली वगैरे आहेत. पण आज कसं असतं, सगळ्यांकडे गौराया गणपती असतात ना, त्याच्यामुळे सगळ्यांना आपापल्या घरचे कामं असतात. आणि आपला आणि दुसऱ्याचा थोडा फरकच पडतो ना. तरी आता असतात मुली थोडंफार मदत करू लागायला, पण त्यांच्या पण मम्मीला वगैरे मदत करू लागायची असती. आपल्याकडे ज्या दिवशी गौराया जेव घालतात का, त्या दिवशी आमच्याकडे ही संध्याकाळी आरतीच्या आधी हे पाऊल उमटतात, नाही का. बाहेरून गौराया आतमध्ये येईल असं ते म्हणजे बाहेरून आतमध्ये पाऊल उमटीत यायचं असतं. हाताचे ठसे द्यायचे असते जेवलेले त्या दिवशी. आगमनाच्या दिवशी पण द्यायचे असतात. आणि ज्या दिवशी जेवतात का त्या दिवशी पण. हे अशी पद्धत आहे बाबा, पहिल्यापासून जी परंपरा आहे ती आपण पुढे न्यायची असते. ही अशी आमच्याकडे बाहेरून घरामध्ये नाही का तिचं आगमन होतंय असं म्हणजे ठसे हाताचे उमटीत आपण जिथं देवीला पूजा वगैरे करतो ना, जेवायला वाटतं तिथपर्यंत असं ते ठसे हाताचे उमटीत यायचं. आणि नंतर काय झालं, मस्तपैकी केळीचे पानं वगैरे आणले छानपैकी. आणि मोठं ताटच नव्हतं, त्याच्यामुळे खाली छान कोऱ्या चटई आहेत त्याच्यावरती पानं ठेवली. आणि असं देवीला जेवायला वाढलं. नंतर छानपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता त्यांच्यासाठी. मस्त छान असं सुटसुटी त्याच्यात वाढता येतं. आणि ताटामध्ये ठेवायला पाहिजे होतं मी स्टीलच्या ताटामध्ये, हे नाही का, पानं वगैरे छान वाटलं असतं. पण स्टीलचे ताटं मोठे नव्हते ना एवढे, त्याच्यामुळे मी छान असं चटईवरच ठेवलं. त्या पण कोऱ्याच होते, असं काही कुणी यूज वगैरे केलेले नव्हते. म्हणून म्हणलं ठीक आहे चालतंय. असं मस्त देवीला जेवायला वगैरे दिलं त्यांना. मस्तपैकी छान असं जेवण असतं. पानाचे विडे द्यायचे असते सगळ्यांना. पानाचे विडे वगैरे आणले, गौरायासाठी पण आणले आणि आमच्यासाठी पण आणले. असे मस्त छान विडे करून ठेवले. आणि आमच्याकडे हे मुटके आणि दिवे असे करतात. ह्याच्यातच लक्ष्मी आहे असं मानले जाते. 7 एकीचे आणि एकीचे 7 एकीचे 5 असं असतात. आपल्याला भरपूर देते ते भरपूर प्रॉपर्टी येते होते. मुलं हुशार हजार बिजार पडत नाहीत. आपण ज्यावेळी काही पप्पा 1-2 लाख द्यायचे सुरुवात कशी पैसे देते 1-2 लाख भरपूर बघते किती मोठे पैसे. जरांगींची मागणी आहे की हैदराबाद गॅझेट लागू करा. आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्यावरून सरकारनं हालचाली सुरू केल्या. मुख्यमंत्री फडणवीस, दोन्ही मुख्यमंत्री, आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण. गणपतीला नाही गरज, ती लहान मुलगा आहे ना. मुलं नसतात पैसे मागत. तू मागतोस का पैसे? अरे पैसे असे जरा सोयीस बरोबर आहेत ना. उलट आहे कुठं सोयीचे लक्ष्मी.
असं गौरायाच्या हातात पैसे द्यायचे असतात, मस्त जेवण वगैरे झाल्याच्या नंतर प्रज्वल म्हणत होता अरे जास्त द्यायचे नाही, एवढे थोडे असतात का पैसे, असं त्याचं चाललं होतं. आणि हे दुसऱ्या दिवसचं, ज्या दिवशी गौराया आमच्या वाटं लावतात का त्या दिवशी त्यांना असे दोरे वगैरे द्यायचे असतात, 1चे 7 1चे 5 असं चाललंय आमची तयारी. हे असं सगळे वनस्पती काय म्हणतात त्याला, हराळी, आगाडा, खारी, खोबरं, हळदी, कुंकू ह्याच्या अशा गाठी देऊन गौरायाच्या आरती वगैरे करतात आमच्याकडे. मला माहिती मी आणले असते. हे जे ठेवायचे असते त्याने काय होतं काय माहिती. हे जे दोरे ठेवले होते का राशीमध्ये पुरून ठेवायचे असतात आणि हळदी कुंकू लावून रात्रीचंच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी आपले जे गाठी बनवायचे असतात का ते गाठी बांधायचे असतात का 1चे 7 1चे 5 मग ते काढायचे आणि सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित एक साईडला करून दिले ना प्रत्येक बायकांना एक द्यायची मस्ती छानपैकी. ते अशा ते हरळीच्या हळकुंड हे ते अशा 11 किंवा 9 किंवा 7 अशा गाठी बांधत राहतात. म्हणजे असतं ते आमच्याकडे पद्धत आहे तशी, तर मी करत असते सगळं एकत्र सुपामध्ये जमून. घोंगडीची दशी पण असते, त्याच्यात हळदी कुंकू हळकुंड वगैरे काय भरपूर काय काय असतं साहित्य. मग असे आमची चालली होती तयारीत. पहिल्यांदाच मावशी आणि त्यांची मुलगी आली होती आणि त्यांच्यापासून झाली सुरुवात हे गाठी वगैरे बांधायला. अजून भरपूर बायका येणार होत्या. असं एकीचं चाललं होतं. जशा बायका येतील का तशा ते गाठी बांधायच्या असतात. 1कडे 7 1कडे 5 ठेवायचे असतात. नंतर आरती वगैरे करायची छानपैकी आणि गौरायाच्या वटीमध्ये द्यायचं असते त्या गाठी आणि नंतर वर्षभर तशाच त्यांच्यापाशी ठेवायच्या आणि पुढच्या वर्षी त्या काढायच्या, पाण्यात विसर्जन करायचे आणि अजून परत त्या दुसऱ्या वर्षीच्या तशाच त्यांच्यापाशी ठेवायचे असतात. हे असं असतं आमच्याकडे गौरी गणपतीच्या सणाचं. भरपूर काही कामं असतात. बरं बरोबर आहे. आमच्या सगळ्यात तुम्ही गुरु लास्ट नंबर गुरु म्हणजे चांगली निष्ठली ना खूप आधी आहे, त्यामुळे ते तसं करायला लागले. ते चांगलं सांगतो. झेंडूचे पान आणायचे नाही, ते झेंडूचे फुलं बी ठेवलं तुम्ही. हे कशाला ठेवलं लांब लांब आमच्या पुरी करून करून दमले आमच्या इथलं. कोण दमले? मला तर कोण दमलं बाई दमले की तुम्हाला काय माहिती? काजल दमले घरीपासून म्हणतात. घरीपासून नाही. हा काय झालं? काय केलं? पार्सल करा की. रील बनवल्या. तुम्ही तिघीच हा, तिघीचं. आणि हिने काय केलं? कुणी हिने. ती जरा नवऱ्याकडचं करायची तर आमच्याकडे यायची. नवऱ्याने करून करायची, थोडं माझ्याकडे यायची. काकू काय करू का? नवऱ्याला म्हणलं पहिला नवऱ्याला काय केलं? तिने नुसतं काय करू का काय करू का केलं. दुर्वा द्या की पहिला. काय राहिलं? आमची मम्मी येत आम्हाला द्या की जेवढं असतं तुमच्याकडे. तुम्ही थोडं. बांधून एक- 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 काय राहिलं? द्या. काय किती जायचं? माझं पहिल्या गाठीचे तुझ्या मारायचं. त्याच्या मातीला बाई म्हणायची. क्या छोडणार तुम्हाला? क्या पकडायचा? फेर धागा पकडाय. असं स्पष्ट बोलत जा ना. छोडो मेरा क्या? काय छोडणार ते तरी बोल. का बाय कळते का तुम्हाला? गेले की गेले आता. का? करायचं बघायचं. त्यांना दिलं बनीला मंडळी आपण सगळ्या महिला मंडळाने सगळं पुरुषाला पाठवलं. त्यांना म्हणलं 1 वाजता जेवण करून जा आणि आता काय 1 वाजता जेवायला. मग त्यांना बाहेर घालायला म्हणजे त्यांना सहनच होत नाही बायकांचं ते ऐकून. ते गपचूप राहते. बायकाला डेंजर असते त्या. ओमकार ती लाईटिंग त्या पानांना ते का ते ए, फुलं घालायची काय? झेंडूची. हा, किती आहेत फुलं? पांढरी. आणि झेंडूचं पान ठेवलंय. हा ना, फुलं पांढरे काही ठेवले. फुलं असतं तुमच्याकडे? किती वस्तू घालायच्या दोन? 11. बघा जाऊगी. अरे बाबा तसं भाभी तुमका भावगी. एक दिवस काय पण त्यांच्यासोबत राहिलं आपण येडे होतो येडे.
का हो? आपल्या फिरायला कसं जायचंय आम्ही येडे झालोय का नाही ना त्याला राव घेतो माझा कुणाला? माझ्या ह्या पुरीला आम्हाला नाही, आम्हाला उलट आवडते. तुम्ही बोलले की अजून आवडते. आवडते का मागे काय काय नाही नाही, आम्ही तुम्हाला कधीच काय नाही म्हणलं. आम्ही काय पडवाय अशा बोलतात. काय करताय? मी आणि वैशाली एका टेबलवर असलो ना, आम्ही सांगत होतो. आणि आमच्या माझ्या टेबलच्या मग गाय कोडताय ना, म्हणजे वैशाली गाय कोडताय ना. त्यांचं बोलणं असं असतं. असं असते. फुल घातले का तुम्ही? हे घालून तोंड तिकडे झालं. हा इकडे तोंड करायला हो, आता चालतंय का काय कोडताय? त्यांची पाठ झाली त्यांची पाठ द्यावं करतात. मग त्यांचं तोंड उद्या नाही इकडं तुमचं उद्या तिकडं तुम्ही असं असं असतं ना, लावताय ना त्यांना इकडं बसायचं का? असं बसते आल्या बघा त्या आल्यावर चला. असंच बसत असते मी दरवेळेस, पण कसं साईडला बसताय? कशी असतात ना. असं असतंय ना मग असं असं बरं, राहू दे मग. चालतंय मग. थोडं असं बसते. हम्म. त्याला काय करू? बसा. देऊ का? हळदी कुंकू काय लावते? ते काय अगरबत्ती काय लावायची का? अरे पहिलं लावायचं. ते नंतर करायचं आणि ठेवायचं. ते लागणार त्यांच्याकडे द्यायला लावते मी. लक्ष्मीला दिला का हळदी कुंकू तुम्ही? दिलं. मग अगरबत्तीला लावून द्यायचं. इकडं सासूबाई डेंजर आहेत लय मोठे. गुरु लय आमचे. सासू गुरु आले त्या सासूबाईला वरड असते कोणाची त्यांची? तुम्ही गुरु तुम्ही अरे देवा सगळीकडून तुम्हीच आहेत माचीस काय कोडताय म्हणावं. जसं मला काकू केले तसं तुम्हाला सासू केले ते आलेच नाहीत ना, गेले का नाही काय तुम्ही पण कात्रीचा ठेवले का माझं पण तसं चुकून झालंय आम्हाला गाडी ठुली जरी तरी आम्हाला गाडीवर बसताच फोर व्हीलर आहे ना, टू व्हीलर नाही म्हणत मी. फोर व्हीलर जाते इकड टू व्हीलर जाते इकड त्याच्यामुळे तुम्हाला बसायला येते. होय हा. मी म्हणलं झालं काही काय का जाऊन येऊ म्हणलं. तेवढं मागणं येऊन पुढं कोण बसवील का मग तुम्हाला इथं बसायला जागा नाही. हा? बसायच्या बाहेरच बसा. नाही ती तुमच्याकडची पद्धत त्यांना माहिती आहे म्हणून तुम्हाला वाट बघतायत त्याला हात लावा. आता जाऊ नको. दोन्ही एकत्र असू दे, असू दे, असू दे. पण नंतर काढता येतं. तुमचे एकत्र असतात. पाच जणी हात लावा सगळ्यात काय लावली मागता ना. दोन संपतात. काय मागता लेकरं बाळा लाव. काय मागता वाडा उडा गुरवा डोर वडा वडा गुरं. काय मागता गाणं लाव. कशाच्या राजाने मालकाचं नाव घ्या कुणाच्या घरी कुणाच्या आले. कशाचं पाटलाच्या घरी. कुणाच्या मला कशाच्या कशाच्या म्हणलं ना? कुणाच्या म्हणायचं. पदरात घ्या आणि आरती करा आरती झाली का आरतीच बाई ना. ते झाले शकत पदरातच राहू द्या गाठी पदरातच राहू द्या आणि आरती करा मीच करतो आरती. हा तुम्हीच करा कुणाच्या पदरात असते पण ह्यांच्या का त्यांच्याच त्यांच्या? पदरात असते त्यांच्याच? पत्रात देऊन आरती त्यांच्या नाही का करायची. नाही, त्यांच्या आरती करायची. त्यांच्याच ना हा नाही हो तुमच्याच पदरात राहू द्या आणि आरती करून झाल्यावर त्यांच्या पदरात घाला
सगळी तयारी झाली होती. गाठी वगैरे बांधून झाल्या होत्या. सगळेजणी एकत्र आल्याच्या नंतर अशी आमच्याकडे आरती करतात. सगळ्याला हळदी कुंकू लावलं, मस्त प्रसाद वगैरे दिला. आणि जे प्रसाद आपण देतो का तो प्रसाद इथंच खायचा असतो. पहिले आमच्याकडे शेवयाचा भात करायचे आणि तेच प्रसाद द्यायचे. जे कोणी लक्ष्म्या गौराया बघायला येतात का त्यांना तो प्रसाद द्यायचा असतो. आणि ते प्रसाद खाऊन ज्याच्या घरी प्रसाद खाल्ला का त्याच्याच ह्याला हात वगैरे पुसून जायचा, असं आहे गावाकडे पद्धत नाही का. तर आता शेवयाचा भात वगैरे जास्त करून खात नाही कोणी, म्हणून साखर किंवा नारळ वगैरे फोड. असे कुठले सण असते ना, सगळे एकत्र आल्यावर किती छान आणि मस्त प्रसन्न वाटतंय. संक्रांत झालं, गौराया झालं, गणपतीच्या टायमिंगला पण सगळे एकत्र येतात. मस्तपैकी 10-11 दिवस छानच वाटतं आणि गेल्याच्या नंतर करमत नाही. अशी आमची चालली आरती वगैरे मस्त सगळेजण एकत्र आल्याच्या नंतर. मग आरती झाल्याच्या नंतर सगळ्याला हळदी कुंकू लावून नाही का, जे मोठे असतील त्याचं दर्शन घेतो, जे छोटे असतील त्यांना प्रसाद वगैरे द्यायचा, हळदी कुंकू लावायचा. तसं डायरेक्ट ठेवायचे नव्हते, डायरेक्ट म्हणजे ते कुणाला ही करून लागतात बघा, आता दिसू देऊन लागतात. आपण परतच ठेवा की तुम्ही, राहू द्या तशीच मोठी खाऊन. बाया गेल्यावर ठेवा. कुठं ठेवा? निर्यात असतात खाली पाय. आता नका हो, परत ठेवा. बाया गेल्यावर ठेवून बायला दिसू देऊन लागतात. आता गाठी आता मोठी ठेवते. आता प्रसाद द्यायचा. आता नंतरच्या हळदी कुंकूला बाया आहेत ना, त्यांना ते दिसले नाही पाहिजे. ठेवताना बी दिसू देऊन नंतर ठेवू आम्ही गेलो. त्यांच्या इकडे पद्धत असेल, आपल्या इकडे वेगळी आहे, आमच्या इकडे वेगळी आहे. कशी आहे पद्धत वेगळी, प्रत्येकाचं वेगवेगळं आहे ना, म्हणून म्हटलं मग काय प्रत्येकाने आपापले प्रत्येकाचं वेगवेगळे, त्याच्यामुळे कोणीच काय म्हणतं. शेजारच्या गावाचं वेगवेगळं असते. तर तुम्हाला दोघीला माहिती आहे, एका गावच्या. नाही, आम्ही वेगळे आम्ही गेले. आम्ही ओटीत पण नाही घेतलं. मग कसं दिलं? नाही, आम्ही तिथंच हे केलं, गाठी बांधून. आमची गेल्या वर्षी विचारलं होते माझी नंदन पण म्हणते नाही घेत ओटीत नाही. हॉटेल नाही का? मग तुमची पद्धत वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी आहे. तुम्ही वार्षिकडचे, आम्ही बीडकडचे. धाराशिव जिल्हा बीडकडची पद्धत नाही वेगळी. निम्या बीड मध्ये वेगळी आहे, निम्या बीड मध्ये प्रत्येक गावाने पद्धत वेगळी. इकडे येतात पण ह्यांच्या भागाकडे पण नाही, त्या गेवराईकडे. तर आमच्या अनिता तिकडेच आहेत ना, तर त्या म्हणतात नाही तिकडे पण नाही गेवराईपेक्षा. बीड जिल्हा गेवराई जिल्हा नाहीये. नाही का? तालुका म्हणलं मी तुम्हाला. तालुका गेवराईचं कुठलं आहे आपल्याला काय माहिती. गेवराईचं नाही माहिती. गेवराई तालुका असेल ह्यांचा, है ना, तुमचा यांचा गेवराई तालुका. जिल्हा बीडच येत असं. हा, जिल्हा बीडच. आम्हाला वडवणी चालते. तुम्ही बरोबर बदलला जेवणच नाही केलं. गाठी घेतली बाराशा घरावरच करते ना, आम्हाला पुसत. तरी वेगळे गाठी येत नाही. साडी मिसून झालं राहते, तुझं डान्स सुरू होते. त्यामुळे तुम्ही बरेचसे आनंदाची बातमी आली. काय आपल्या पोरांसाठी तरी आमचं निघलं होतं ऑफिस मधून आधी. पण आता सरसकट आहे ना, सरसंकट गावातलं एवढंच छोटं गाव आहे, 35-40 लोक गेले तिकडच. सगळे गावाकडून आले तर खुश आहे. चांगलं काहीतरी
भेटायला पाहिजे आपल्या पोरांना. मगाशीच 4-3 वाजता येणार होते ना शिक्षणाला. 3 वाजता आल्यावर त्यांना कशाच तरी हे बघा म्हणजे देवाची शिवाजी महाराजांना कसं तुळजाभवानीची ती तशी ह्यांना 12 दिवस उपोषण करतो तरी काय होत नाही. आपण दुपारपर्यंतच आपलं गळाट होतं. एक दिवस देवाचा आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद नाही हो, भेटायला 14 दिवस उपाशी होते की तिथं. मला वाटतं 2 दिवस पाणी पिलं काहीतरी त्यांनी. आता ह्या 1-2 दिवस ती मंत्र भेटायला लागलं. असं काय हो, ह्याचे फोटो काढायला खरंच भेटला हो. आता हे आला की येईना झालं बाहेर. हे करायला होता. लय भारी झालं. नाहीतर विसर्जनाच्या टायमिंगला लय अडचण आली असती. सगळे जाणार होते ना मग गावाकडे. ते भारी केलं हे गणपतीच्या उपासनेला तरी गावाकडून भाकरी ते म्हणजे मग आपल्या इथून पण गेले की. सगळ्या हजार सगळ्या कुठून बी गेले भाकरी. त्यांनी नाही कमी. त्यांनी कळून चुकलं की हे काय आता इथून हालत नाही. आणि नसतं दिलं तर हे अजून पण परत काहीतरी सण बघून अडवलं असतं. सगळेच निघा म्हणले होते मुंबईला शनिवार रविवार. आपल्याला बी माझा बारका भाऊ आहे तिकडं त्याला म्हणलं अरे लय गर्दी चेंगराचेंगरी होती वापशी म्हणतो तुम्ही माझा आमचा गावाला पण गेला होता. तिथंच आहेत खाऊन पिऊन तिथं. आपल्या पोरांसाठी तरी आता आपण काय शिकणार सगळ्यात मजा काय गव्हर्नमेंट जॉब भेटतील ना थोडं कमी ना आपल्या पोरांना लागतील ना गव्हर्नमेंट जॉब. चल कुणी भेटलं तर यावर्षी कुणी फॅशन साड्या घेतल्या काय माहिती हो कोणी घातलं काय झाली माहिती नाही. एकच आहे कोण आहे आमच्या महालक्ष्मी कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.